भारतातील खनिज संपत्तीला सुरुवात केल्याच्या नंतर आपण बघितलेले जे घटक होते तर ते अशा पद्धतीने होते। खनिज संपत्तीमध्ये आपण बघत होतो धात्विक खनिजे, अधात्विक खनिजे आणि त्याच्यानंतर काय ऊर्जा खनिजे, ज्यांना इंधन खनिजे असं सुद्धा काय म्हणून ओळखलं जातं। तिसरा घटक कोणता आहे? इंधन खनिजे। हेडिंग टाकतो या ठिकाणी बोर्डवरती जी काही इन्फॉर्मेशन लिहिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज लावता येत असेल। बघा, धात्विक खनिजांच्या संदर्भात आपण जे महत्त्वपूर्ण सर्व धातू होते, सोने असेल, चांदी असेल, त्याच्यानंतर बॉक्साईट आहे, त्याच्यानंतर लोह आहे, मॅग्नीज आहे, या सर्व महत्त्वपूर्ण धातू ज्यांच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात, तर अशा सर्व धातूंवरती आपण काय विधिवत चर्चा केलेली आहे। त्याच्यानंतर जे अधातू होते ज्याच्यामध्ये आपण अभ्रक बघितलंय, त्याच्यानंतर हिरा बघितलेला आहे, मीठ बघितलेलं आहे, त्याच्यानंतर तर या सर्व अधातूंवरती सुद्धा आपण काही चर्चा केलेली आहे। धातू आणि अधातू झाल्याच्या नंतर काय तिसरा घटक शिल्लक कोणता राहतो? ऊर्जा खनिजे ज्यांना म्हणतो किंवा इंधन खनिजे म्हणून ज्यांना ओळखलं जातं। तर अशा इंधन खनिजांना, ऊर्जा खनिजांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय कव्हर करणार आहोत। सर्वच होणार नाहीत या ठिकाणी। जेवढं धात्विक खनिजांमध्ये या ठिकाणी जेवढं अधिक महत्त्व काय लोह धातूचं होतं तेवढंच अधिक महत्त्व काय जे ऊर्जा खनिजे आहेत या ऊर्जा खनिजांमध्ये काय कोळसा या घटकाचा आहे। बा कोळसा झाल्याच्या नंतर पेट्रोलियम जे आहे तो सुद्धा काय खूप महत्त्वपूर्ण आहे, मात्र त्यातून निघून येणारे फॅक्ट मात्र काय खूप सारे नाहीत, खूप लिमिटेड पार्ट आहे तो। मग त्याच्यानंतर युरेनियम असेल, थोरियम असेल, त्याच्यानंतर नैसर्गिक वायू असेल किंवा CNG वगैरे काय असतं, या सर्व गोष्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा काय आपण डिस्कस करतो। मात्र या ठिकाणी बघत असताना जे महत्त्वपूर्ण भूगोलाच्या संदर्भात काय या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे। तर अशा सर्व गोष्टींवरती आपण काय व्यवस्थितपणे काय प्रकाश टाकू, तुम्हाला काय समजतील अशा पद्धतीने काय गोष्टी मी काय या ठिकाणी घेऊन जाणार आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं मी काय की थोडंसं आपण जे काय टीचिंग मेथड आहे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केलेलं आहे। जे पॉईंट्स ऑलरेडी जर लिहिलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी काय सोयीस्कर होईल या दृष्टीनं। तर बघा, इंधन खनिजामध्ये आपल्याला बघायचं या ठिकाणी काय कोणते कोणते घटक येतात। एक, कोळसा हा इंधन खनिज आहे किंवा ज्याला जीवाश्म इंधन असं म्हणतो। त्याच्यानंतर आहे महत्त्वपूर्ण दुसरं पेट्रोलियम, आणि तिसरं आहे नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस, पेट्रोलियम अँड कोल। यांच्या संदर्भात आपल्याला काय अभ्यासाला सुरुवात करायची आहे। सर्व घटक काय त्या दृष्टिकोनातून, प्रत्येक दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने काय प्रश्नांचं स्वरूप असतं त्या स्वरूपानुसार आपल्याला काय तथ्य जे आहेत व्यवस्थितपणे काय लिहून घ्यायचे आहेत। बोर्डवरती जेवढे नोट्स तुम्हाला दिसत आहेत फक्त तेवढेच नोट्स अतिशय महत्त्वाचे असं नाहीत, जे खूप महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी काय लिहून ठेवलेले आहेत। यांना सोडून सुद्धा जे महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला जाणून घेणं आवश्यक असतं, जे एक्सप्लेनेशन आहे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जे काय सांगावं लागणार आहे तर त्या सर्व गोष्टी तोंडी असतील। तुम्हाला आवश्यक त्या सर्व गोष्टी काय तुमच्या नोट्समध्ये हेडिंग टाकून व्यवस्थितपणे काय लिहून घ्यायच्या आहेत। ओके, तर क्लिअर असतील गोष्टी, तुमच्या लक्षात आलेलं असेल काय आजचा हा काय आपला पहिला पिरियड नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोळसाच्या संदर्भात चर्चा करायची आहे। कोळसा म्हणल्याच्या नंतर पप्पा कोळसा म्हणजे काय हो असं जर एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणत असेल तर याच्यामध्ये आश्चर्यचकित होण्यासारखं नाही। बघा, जे बाळ लहानपणापासून काय CBSE बोर्डमध्ये शिकलेलं असेल, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलं असेल आणि त्याचं येणं जाणं जे आहे 3 BHK टू स्कूल जर असं असेल तर त्याला कोळसा म्हणजे काय माहिती असणार नाही। मे बी एखाद्या वेळेस माहिती असेल तर कोणता कोळसा माहिती असेल, त्याला लाकडी कोळसा माहिती असेल। ओके, तर असे विद्यार्थी ज्यांना कोळसा बिलकुल माहिती नाही त्यांच्यापासून ते असे विद्यार्थी ज्यांचं आयुष्य कोळशामध्ये गेलेलं असेल, चुलीमध्ये गेलेलं चुलीमध्ये नाही तर चुलीचा वापर करणाऱ्या घरामध्ये गेलेला असेल तर सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करेन। एक आहे लाकडी कोळसा आणि दुसरा आहे कोणता? दगडी कोळसा। लाकडी कोळसा तयार होतो कशापासून? लाकडापासून, आणि दगडी कोळसा कशापासून तयार होतो? दगडापासून। असं नाही, आता लक्षात शब्दशः त्याचा अर्थ घ्यायचा नाही, मी तुम्हाला समजेल या पद्धतीने काय स्पष्टपणे यांचा काय फरक व्यवस्थितपणे काय सांगेल। बघा, लाकडी कोळसा जो आहे तर हा मिळवला कसा जातो, याचा उपयोग काय आहे, आणि दगडी कोळसा लाकडी कोळशापेक्षा वेगळा कसा आहे, आणि दोघांचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स कसा आहे, त्याच्यामध्ये फरक काय दोघांच्या गुणधर्मामध्ये। बघा, लाकडी कोळसा जो आहे, लाकूड ज्यावेळेस आपण जाळतो, लाकूड जळत असताना तो पूर्णपणे या ठिकाणी त्यातील पाण्याचे कण जर निघून गेलेले नसतील त्याच्यामध्ये थोडीशी नमी असते। लाकूड या अवस्थेमध्ये जर ती वस्तू असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी नमी, थोडीशी आर्द्रता पाण्याच्या स्वरूपात असते। तर आपण लाकूड जाळत असताना कधी कधी चुलीमध्ये तुम्ही बघितलं असेल लाकडाच्या पाठीमागच्या बाजूला पाण्याचे बुडबुडे येत असताना किंवा एखादा लिक्विड पदार्थ बाहेर येत असताना तुम्हाला काय दिसतो? आगीच्या काय
बाहेरच्या दिशेला, ज्या ठिकाणी काही समोर आग जळत असेल तर पाठीमागच्या दिशेला. तर अशा पद्धतीने लाकूड जळत असताना पूर्णपणे काय ते पाणी निघून जातं आणि त्याच्यानंतर त्या लाकडाचं पूर्ण ज्वलन केल्याच्या नंतर आपल्याला काय प्राप्त होतं, राख प्राप्त होते. मात्र राखेमध्ये रूपांतर होण्याच्या अगोदर त्या लाकडाला काय विझवून आपण त्यापासून जो काही काळ्या रंगाचा पदार्थ मिळवतो तो म्हणजे काय असतो, कोळसा असतो. आता हा कोळसा अशा पद्धतीने मिळवला का बरं जातो, उद्देश काय आहे. तुम्ही म्हणाल सर लाकूड जाळल्यानंतर सुद्धा ऊर्जा मिळते, मग कोळशाचाच उपयोग कशाला करायचा. बघा जर आपण काय आपल्याला कोळशाचा उपयोग कुठं कुठं करतो. बघा जो लोहार असतो आपली अवजारे हत्यारे तयार करण्यासाठी, कुऱ्हाड असेल कुदळ असेल अशी जी हत्यारे आहेत किंवा शेतामध्ये लागणारे काय जे खुरपं असतं हे तयार करण्यासाठी कोळशाचा वापर करत असतो. किंवा बैलगाड्यांची काय जी धातूची कामं असतात त्यांना पिघळवून ती धातूची कामं करण्यासाठी काय कोळशाचा उपयोग करतो. जो गावातील काय इस्त्री करणारा काय व्यक्ती आहे तो इस्त्री करण्यासाठी या ठिकाणी कशाचा वापर करत असे अगोदर, आता नाही, आता सगळं इलेक्ट्रिक बनलेलं आहे. आता खूपच सहज आणि काय सोप्या पद्धतीने मिळतं. तर त्यावेळेस कशाचा वापर केला जायचा, लाकडी कोळसाचा. तुम्ही म्हणाल सर डायरेक्टली काय आता या ठिकाणी धातू जर काय पिघळवायचा असेल तर लाकडं जाळता येतील ना, कोळशाचाच उपयोग का बरं केला. तो कोळशामध्ये असं काय आहे, ओके. तर कोळशामध्ये असणारा गुणधर्म लाकडी कोळशामध्ये असा आहे, जर लाकडाचं रूपांतर आपण काय कोळशामध्ये केलं जेणेकरून त्यातील काय पाण्याचे अंश जे आहेत ते निघून गेलेत. ज्यावेळेस आपण कोळसा जाळतो म्हणजे दिवसभर ज्यावेळेस काय लोहार असेल या ठिकाणी किंवा इस्त्री करणार असेल किंवा घरामध्ये भट्टी असेल, पावाची भट्टी असेल, बेकरी असेल, अशा सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कोळसा या ठिकाणी काय जाळला जातो तर त्यावेळेस त्याच्यापासून काय धूर निघत नाही. आणि लाकडापासून प्राप्त होणारी जी ऊर्जा आहे त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ऊर्जा कोळशापासून आपल्याला प्राप्त होते. म्हणजे ऊर्जा सुद्धा प्राप्त होते आणि काय धूर सुद्धा होत नाही किंवा त्याच्यापासून काय त्रास सुद्धा होत नाही आणि दिवसभर त्या कोळशाच्या सानिध्यामध्ये काम करणं काय शक्य बनतं. म्हणून लाकडाचा काय रूपांतर कोळशामध्ये करून तो कोळसा आपापल्या पद्धतीनुसार प्रत्येक व्यावसायिक जो आहे तो वापरत असतो. आता हे जे काय कुटीर उद्योग करणारे व्यावसायिक आहेत छोट्या स्तरावरील, ओके. तर हे झालं काय लाकडी कोळसा. याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय खूप अगोदरपासून केलेला आहोत, ओके. आता एक टूथपेस्ट आलेली आहे, कुठली, चारकोल टूथपेस्ट. चारकोल त्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे, त्याच्यामध्ये कोळसाच मिक्स केलेला आहे. अगोदर पांढरा शुभ्र म्हणजे काय व्हाईट अँड ब्राईट टीथ दिसण्यासाठी अगोदर काय व्हाईट कलरचं कोलगेट यायचं. आता कोणत्या कलरचं कोलगेट यायला लागेल बघा, मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट आहे ब्लॅक कलरचं, ओके. तर टूथपेस्टने नमक झालं, लवंग झालं, दालचिनी झाली, मिरे झाली, आता काय आलंय चारकोल आलेलं आहे. तर कोळशापासूनच काय घासत होते अगोदर, त्यांना आपण मूर्खात काढलं आणि आता परत मूर्खात काढतोय. आता त्यांना आपण सवय लावली कशाची, मॅक्स फ्रेशची, कोलगेटची, त्याच्यानंतर काय वज्रदंती असेल, विको असेल, वॉट एव्हर काय काय असतील. मात्र आता परत प्रोडक्ट सगळे कुठं चालले तर त्याच कोळशाकडे चाललेले आहेत. म्हणजे काय सांगायचं आहे हे तुमच्या काय लक्षात येत असेल, ओके. तर काय दुनिया गोल आहे ते असंच नाही म्हणत, ओके. ओके, आपण आपलं काय पुढचा कंटेंट बघू. हा झाला काय लाकडी कोळसा. दगडी कोळसा काय म्हणजे लाकडापासून जो कोळसा प्राप्त केला त्याला लाकडी कोळसा असं म्हणतो. दगडी कोळसा काय आहे, दगडी कोळसा सुद्धा काय लाकडापासूनच प्राप्त केला जातो. कसा केला जातो या ठिकाणी बघा, प्रक्रिया आहे पूर्णपणे क्रियाविधी लक्षात घ्या. या ठिकाणी दगडी कोळशाची निर्मिती कशी झालेली आहे हे सुद्धा एक वनस्पती जी असते म्हणजे लाकूड जे असतं लाकडापासूनच तयार झालेला जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे लाकडापासूनच तयार झालेला जो कोळसा आहे त्याला काय म्हणतो आपण, दगडी कोळसा. क्रियाविधी व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी मी सांगतो या ठिकाणी कोळसा कोणत्या पद्धतीने तयार झाला बघा. कोणत्या कालखंडामध्ये म्हणलं होतं आपण, कार्बोनिफेरस कालखंडापासून ते टर्शरी कालखंडापर्यंत, म्हणजे खूप अगोदर. डायनासोरची सुद्धा आणखी निर्मिती झालेली नव्हती तर त्याच्या अगोदरच्या कालखंडापासून या कोळशांच्या निर्मितीला सुरुवात झालेली होती आणि आता हे भूगर्भामध्ये काय तयार अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांचे काय दर्जानुसार वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. तर सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत बघा. जो कार्बोनिफेरस कालखंड होता किंवा टर्शरी कालखंड होता त्या कालखंडामध्ये काय झालं, पृथ्वीवरील जो हा कर्कवृत्त ते मकरवृत्तपर्यंतचा या ठिकाणी जागा जिथं जिथं शिल्लक आहे त्या त्या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न करेन ना. हे आहे तुमचं काय विषुववृत्त, हा कर्कवृत्त आणि हा मकरवृत्त. बघा आजचा पिरियड जो असेल पूर्णपणे काय कन्सेप्ट सगळे क्लिअर करण्यावरती काय असेल, फॅक्ट्स आपण काय पुढच्या पिरियडमध्ये काय डिस्कस करू. पर्याप्त वेळ आहे आपल्याजवळ, परीक्षेला आणखीन कालावधी आहे तर त्याचा आपल्याला काय जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हरकत नाही. बघा पृथ्वीवरील हा जो कर्कवृत्तापासून ते मकरवृत्तापर्यंतचा प्रदेश आहे तर याच प्रदेशामध्ये सर्वाधिक काय सूर्यकिरणे काय लंबरूप पडत असतात.
हां, म्हणजे हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि याच प्रदेशामध्ये काय सर्वाधिक पर्जन्यसुद्धा पडतं. म्हणून जंगलांचा विकास जो आहे तो याच भागामध्ये झालेला होता. काय या ठिकाणी 23.5 23.5 म्हणण्यापेक्षा लमसम आपण काय 30 पकडू. 30 अंश उत्तर अक्षवृत्तापासून ते 30 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत. विषुवृत्ताकडे जसं जसं येतं तसंच काय जंगले जी आहे ती घनदाट बनत जातात, सदाहरित बनत जातात. असं आपण काय सर्व जे प्राकृतिक वनस्पती बघितले त्या व्हिडिओमध्ये काय सगळं क्लिअर झालेलं आहे. ज्यांनी बघितलेलं नसेल, त्यांना समजत नसेल, त्यांनी व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. ओके, तर भारतीय प्राकृतिक वनस्पती हा प्लेलिस्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय सिरियसली त्या ठिकाणी सिक्वेन्स वाईज चॅप्टर 1 2 3 4 अशा पद्धतीने काय नंबर्स देऊन मी तुमच्यासाठी काय सगळं अगदी काम सोपं बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त क्लिक करायचं आणि बघायचं आहे. बघा, तर अशा पद्धतीने वनस्पतींची वाढ या प्रदेशामध्ये होते. तर या प्रदेशामध्ये कार्बोनिफेरस किंवा टर्शरी कालखंडामध्ये काय झालं, भूविवर्तनिक म्हणजे काय खूप साऱ्या जंगलांचा विकास झाला. भूविवर्तनिक हालचाली होतात, म्हणजे भूगर्भामध्ये ज्यावेळेस काय हालचाली झाल्यामुळे काय भेगा पडल्यामुळे लावारस बाहेर पडतो, ज्वालामुखी होतात, या सगळ्यांमुळे होतं काय भूकंपासारख्या प्रक्रिया घडतात. आणि या प्रक्रियेमध्ये ही जी झाडं आहेत ही काय मोठमोठाली जी जंगलं आहेत घनदाट ती काय जमीनदोस्त होतात, जमिनीवरती काय कोसळतात. कोसळल्याच्या नंतर त्याच्यावरती काय मातीचे थर या ठिकाणी काय साचायला लागतात. म्हणजे मातींचं अपेक्षा आहे, म्हणजे जी जमीन आहे कोणत्याही प्रकारचं खडक असेल, अग्निजन्य प्रकारचं असेल, धारवाड प्रकारचं असेल, प्रत्येक प्रकारच्या खडकांचं काय म्हणजे जसं जसं काळ निघून जातो तसतसं त्यांच्यामध्ये काय अपक्षय अपक्षरण जे होतं त्यांचं काय होत राहतं आणि एका ठिकाणची माती दुसरीकडे जाते. तर ही काय गाडली गेलेली जी जंगलं आहेत जमिनीमध्ये त्यांच्यावरती काय मातीचे थर येऊन काय साचायला लागले. म्हणजे अशा पद्धतीने समजा हा अशा पद्धतीने काय भूप्रदेश होता, या ठिकाणी काय जंगलं अशा पद्धतीने काय जमीनदोस्त झाली. ही सर्व काय संपूर्ण लाकडं आहेत, येतं लक्षात. तर आणि याच्यावरती काय मातीचे थर असं साचायला लागले आणि ही जी क्रिया आहे मातीचे थर खूप 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 म्हणजे खूप साचले. आता हे जे साचलेले खडक आहेत त्यांना काय म्हणतो आपण गोंडवाना प्रकारचे खडक. गोंडवाना कालखंडामध्ये काय ही क्रिया घडलेली आहे. तर गोंडवाना प्रकारचं जे हे खडक आहे तर हे साचायला लागले. आता हे म्हणजे अब्जो वर्ष करोडो वर्षापर्यंत काय ही क्रिया ज्यावेळेस काय चालू राहते, म्हणजे काय जंगले गाडली जातात आणि त्याच्यावरती काय मातीचे थर काय जमा होत जातात आणि त्या मातीच्या थरांचा उपयोग कशावरती त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, खडकामध्ये होतं. बघा या ठिकाणी आता हा जो दाब आहे तो किती आहे हे आपण काय इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. म्हणजे किती उच्च दाबाखाली ही काय जंगले जी आहेत ती गाडली गेलेली आहेत आणि त्यांच्यावरती प्रयुक्त असलेला काय दाब किती आहे आता सध्या. म्हणजे काय या उच्च दाबामुळं या ठिकाणी काय होतं तर यांचं रूपांतर अगदी कठीण पदार्थामध्ये होतं. म्हणजे अगदी त्यांचं काय कॉन्सन्ट्रेशन लेवल जे आहे ती खूप म्हणजे खूप वाढायला लागते. बघा कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यावरती काय क्रिया करतात. करोडो वर्षांमध्ये ही जंगली जी आहेत ती भूगर्भामध्ये काय गाडली जातात, तर त्यांच्यावरती काय खडकांचे थर तयार होत जातात आणि ही जी गाडली गेलेली जंगले जे आहेत तर त्यांचं काय होतं सिंगल काय सेंटेन्समध्ये सांगतो, यांच्यावरती दाब प्रयुक्त असतो. त्या करोडो वर्षांमध्ये अब्जो वर्षांमध्ये दाब प्रयुक्त असतो. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जसं जसं जातो तसे तसे तापमान कमी होते की जास्त होते, निश्चितच काय होईल तापमान जास्त होते. तर तापमान दाब तापमान आणि त्याच्यानंतर कालावधी किंवा वेळ असं म्हणता येईल, कितीतरी काय करोडो वर्षांच्या काय कालावधीसाठी हे गाडले गेलेले आहेत आणि तेवढ्या कालावधीमध्ये काय तेवढा तापमान आणि तेवढा दाब त्यांच्यावरती पडल्यामुळे याचं रूपांतर जे आहे यातील पाण्याचे अंश काय होतात कमी कमी, जसं जसं काळ लोटत जातो पाण्याचे अंश कमी होतात. तर त्याचं रूपांतर एका कठीण पदार्थामध्ये होतं. जेव्हा आपण भूगर्भाला काय चिरून आतमधून काय कोळसा बाहेर काढतो आणि हातामध्ये घेतो तेव्हा तो काय साधारण लाकडा एवढं काय त्याचं घनत्व नसतं, त्याचं वजन कसं असतं जास्त बनलेलं असतं अगदी एखाद्या दगडासारखं. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे आपण दगडी कोळसा असं म्हणलेलं आहे. दगडी कोळसा हा दुसरा काही नसून काय जी गाडली गेलेली जंगले होती तर त्यातील जो लाकूड आहे तोच काय लाकडांचा काय अवशेष राहिलेला काय शिल्लक जो राहिलेला भाग आहे त्यालाच आपण दगडी कोळसा असं म्हणतो. आता सरांनी तर असं शिकवलं होतं मला सुद्धा, ओके, ज्या वेळेस काय मी शिकत होतो. पण क्युरियोसिटी म्हणजे लहान असतानाची फर्स्ट टाइम ज्यावेळेस काय याच्याबद्दल ऐकलं होतं फक्त त्यावेळेस एवढं सांगितलं होतं दगडी कोळसा म्हणजे काय जंगलातील जी झाडे असतात त्यांच्यापासून दगडी कोळशांची निर्मिती होते. एवढी सगळी क्रियाविधी परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये किंवा 5वी-6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात सांगितलेलं नसतं. तर त्यावेळेस असं वाटलं किंवा पहिल्यांदा जेव्हा केव्हा ऐकलं असेल असं वाटलं
की झाडांचं रूपांतर म्हणजे जे लाकूड आहे तर ते जमिनीवरती पडल्याच्या नंतर ते भूगर्भामध्ये जातं, म्हणजे गाडलं जातं, त्याच्यावरती मातीचे थर जमा होतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? दगडी कोळशामध्ये होतं. आणि हे सुद्धा तर सांगितलं जातं की कुठलाही पदार्थ असेल, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कुठलाही असेल सबस्टन्स, तो पृथ्वीवरती काय पडलेला आहे तर त्याच्यावरती काय ऊन, वारा, पाऊस, माती या सगळ्यांचा परिणाम होतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, मायक्रो बॅक्टेरिया असतील, तर या सगळ्यांमुळं त्याचं डिकम्पोजिशन होतं असं सांगितलेलं आहे. एका पर्याप्त कालावधीच्या नंतर काय टाईम गेल्याच्या नंतर तो मातीमध्ये मिसळला जातो असं सांगितलं जातं. म्हणजे कुठलाही मरून पडलेला प्राणी आपण बघतो, त्याच्यानंतर काय खत तयार होण्याची प्रक्रिया आपण बघतो, जनावरांची जी विष्ठा असते, शेण असतं, पालापाचोळा असतो, तर हे सगळं तर बघितलं आपण. आता झालं असं, क्युरियोसिटी वाढली कुठं की आमचा जो गावाकडला आहे ना जनावरं बांधायचा गोठा होता, त्या गोठ्यामध्ये खूप वर्षापासून आहे ना एक लाकूड जो आहे, ओंडका जो आहे तो पडलेला होता. नारळाच्या झाडाचा तो ओंडका होता, थोडंसं मऊ असतं लाकूड त्याचं आतल्या बाजूने. तर त्याच्यावरती ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन तर ते लाकूड वर्षानुवर्ष काय जसं जसं काय वर्ष लोटत गेली तसं ते काय कुजत गेलं आणि त्याच्यामध्ये वाळव्या लागल्या. मग ते काय पूर्णपणे काय मातीमध्ये मिसळून गेलं हळूहळू. जसं जसं मी मोठं झालो तेव्हापासून काय बघितलं त्याचा उपयोग काहीच नव्हता, कोणी त्याला हात लावलं नाही कधीच, काही नाही. ओके, मग वाटलं प्रत्येक लाकडाचं रूपांतर जर समजा काय गाडलं गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने काय दगडी कोळशामध्ये होतं, तर लाकूड तर या ठिकाणी काही नामशेष झालेलं आहे, पूर्णपणे त्याचं विघटन झालेलं आहे आणि ते मातीमध्ये मिसळलेलं आहे. मग लाकड म्हणजे हे आता मातीमध्येच आहे. ओके, मग याचं विघटन का नाही झालं? एक प्रयोग काय आता करून बघायचं नाही, मी सांगतो डायरेक्ट रिझल्ट. प्रयोग केल्याच्या नंतर होतं काय, समजा अशा पद्धतीने एक लाकूड आहे जे की आपण जमिनीवरती टाकलेलं आहे आणि दुसरं लाकूड जे आहे तर अशा पद्धतीने काय पाण्याच्या आतमध्ये टाकलेलं आहे. कोणत्या लाकडाचं अगोदर विघटन व्हायला सुरुवात होईल तर जे बाहेर पडलेलं आहे त्याचं, तर त्याच्यावरती काय सर्व प्रकारचे काय घटकांचा काय परिणाम होतो या ठिकाणी. आणि विशेष करून ते ऑक्सिजनच्या काय संपर्कात आहे. आणि जे लाकडामध्ये आपण भिजत ठेवलेलं लाकूड आहे तर त्याचा ऑक्सिजनशी संपर्क नाही, म्हणून त्याचं विघटन होत नाही. विघटन कोण करतं? जे सूक्ष्मजीव असतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जे बॅक्टेरिया असतात, तर ते कीटक जे असतात, वाळवे जे असतात, ते विघटन करण्याची काय क्रिया करतात या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजनच नसेल तर मग विघटनाची क्रिया सुरू होईल का? नाही. मग हे जी जंगली काय जमिनीमध्ये गाडली गेलेली होती तर ती एवढ्या खोल गेली की जमिनीच्या तेवढ्या काय खोलीवरती तेवढ्या तापमानामध्ये काय जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया जे असतात, सूक्ष्मजीव जे असतात, तर ते तेवढ्या खोलीवरती काय असत नाहीत. जे वरी असतील तर त्यांचं विघटन होतंच, मात्र अशी जंगली जी काय भूविवर्तनिक हालचालीमुळे काय खोलवरती गाडली गेली आणि त्याच्यावरती काय मातीचे असे काय थर तयार होत गेले आणि काय त्याचं रूपांतर खडकांमध्ये झालं. तर मध्ये आतमध्ये अडकलेले हे जे काय लाकूड होतं, वनस्पतीचे जे अवशेष होते, तर त्यांचा एकतर ऑक्सिजनशी संपर्क नाही आणि दुसरा जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांच्यासोबत सुद्धा काय संपर्क नाही, म्हणजे त्यांच्या विघटनाची प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली आहे. आता हळूहळू आता याचं रूपांतर याच्यावरती एवढं दाब प्रयुक्त आहे की हे सर्व लाकूड जे आहेत तर ते एकमेकांच्या जवळ यायला काय सुरुवात होते. आणि लाकडामध्ये आपल्याला माहिती आहे कोणताही जीव असेल तर म्हणजे या ठिकाणी वनस्पती असेल किंवा प्राणी असेल त्याच्यामध्ये काय असते? ऊर्जा असते. ओके, तर ऊर्जेचं या ठिकाणी काय रूपांतरण होत असतं. या ऊर्जेचं रूपांतरण कुठेही होत नाही, खडकामध्ये ती निघून जाणार नाही, तर ती त्या लाकडांमध्ये असलेली ऊर्जा आता कशामध्ये? त्या कठीण पदार्थामध्ये म्हणजेच काय या दगडी कोळशामध्ये काय पूर्णपणे एकत्रित होते. ओके, एकत्रित झाल्याच्या नंतर ऊर्जा एकत्रित झाली आणि दुसरी गोष्ट काय झाली या ठिकाणी तर त्यातील पाण्याचं प्रमाण किंवा त्यातील अशुद्धी जी आहे तर ती काय निघून जाते आणि हा जो दगडी कोळसा आहे तो काय बनतो? एक कार्बन पदार्थ बनतो. काय? कार्बन पदार्थ. मग असं सांगता येईल या ठिकाणी की जेवढा कालावधी अगोदर जंगली गाडली गेलेली आहेत तेवढं त्यांच्यामधील कार्बनचं प्रमाण काय होतं? जास्त होतं. त्यांची सापेक्षित कार्बनचं प्रमाण काय जास्त होतं आणि तेवढं ते काय शुद्धतम प्रकारचं काय दगडी कोळसा आहे असं आपण म्हणतो. आणि जेवढ्या नंतरच्या कालावधीमध्ये काय जंगले गाडली गेलेली आहेत तेवढं त्यातील कार्बनचं प्रमाण कसं असेल? कमी असेल, त्याच्यामध्ये अशुद्धी जास्त असते. तर जेवढी शुद्धता जास्त, जेवढं कार्बनचं प्रमाण जास्त तेवढी शुद्धता जास्त, जेवढी शुद्धता जास्त तेवढी त्याच्यामधून काय प्राप्त होणारी काय ऊर्जा जी आहे तर ती काय असते? जास्त असते. ओके, समजलं या ठिकाणी. तर अशा पद्धतीने या दगडी कोळशाचे काय वेगवेगळे काय उपयोग आहेत तर ते सुद्धा आपण काय बघणार आहोत, त्यांचे प्रकार बघणार आहोत, भारतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये भेटतात, सर्व फॅक्ट्सवरती काय आपण चर्चा करणार आहोत. ओके, त्याच्या अगोदर जाणून घेण्याला एक गोष्ट अशी आहे बघा,
18व्या शतकामध्ये काय झालं, पहिल्यांदा काय वाफेचं जे इंजिन आहे त्याचा शोध लागला. दगडी कोळशाचा वापर त्याच्या अगोदर सुद्धा होत होता, मात्र काय घरगुती वापरासाठी व्हायचा किंवा काय जी अवजारे बनवण्यासाठी किंवा सुतार असेल अशा पद्धतीने काय क्षुल्लक त्याचे काय उपयोग केले जायचे. औद्योगिक स्तरावरती त्याचा काय उपयोगाला आणखीन सुरुवात झालेली नव्हती. तर वाफेचं इंजिन ज्यावेळेस निघालं तर अशा वाफेच्या इंजिनला ऊर्जा काय मिळवून देण्यासाठी काय कोळशाचा वापर काय त्याचं ज्वलन करून काय करण्यात येऊ लागलं. कोळशाचा उपयोग कशासाठी करण्यात आलं की वाफेचं इंजिन चालवण्यासाठी काय कोळशाचा वापर करण्यात येऊ लागला. आणि 19व्या शतकापर्यंत संपूर्ण औद्योगिक क्षेत्र जे आहे तर त्या औद्योगिक क्षेत्राची प्रगती झाली, यांत्रिकीकरणाला काय सुरुवात झाली आणि प्रत्येक संपूर्ण व्यावसायिक क्षेत्रातील जेवढी काही ऊर्जा आहे तर त्यातील काय 90% ऊर्जेचं क्षेत्र जे आहे तर ते एकट्या कोळशाने व्यापलेलं होतं. म्हणजे कोळशाचं महत्त्व किती वाढलेलं होतं, म्हणजे कोळशाचं महत्त्व किती अनन्यसाधारणपणे काय वाढलेलं होतं हे लक्षात घ्या. मात्र आज सुद्धा कोळशाला रिप्लेस करेल अशा दुसऱ्या एनर्जीचा शोध लागलेला नाही. शोध तर आपण खूप साऱ्या एनर्जीचा काय लावलेला आहे, आपण ते सुद्धा टाईप बघणार आहोत. पारंपरिक ऊर्जेचे स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत याच्यामध्ये नवीकरणीय जे काय ऊर्जा स्रोत आहेत ते सुद्धा आपल्याला काय बघायचे आहेत. मात्र गोष्ट अशी लक्षात घ्या, आज सुद्धा आपल्याला काय 77% कोळशाचे उत्पादन कशासाठी घेतलं जातं, वीज निर्मितीसाठी काय केली जाते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी. प्रक्रिया काय आहे आपण ती सुद्धा काय बघू या ठिकाणी. बघा म्हणजे 20व्या शतकापर्यंत 90% जे काय आर्थिक क्षेत्र आहे, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला समजून घ्यायचं असेल तर त्यातील उद्योगधंदे कशावरती डिपेंड आहेत, तर कशावरती, दगडी कोळशावरती. मग दगडी कोळशाचा किंवा ऊर्जाच्या स्रोतांचा अभ्यास केल्याशिवाय आपण त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काय समजू शकत नाही. तर म्हणून यांचा अभ्यास करणं आणि परीक्षेमध्ये काय मार्क सुद्धा मिळवू शकत नाही आपण यांचा अभ्यास केल्याशिवाय. म्हणून याचं महत्त्व काय अधिक आहे. याच्यानंतर येणारे जे घटक आहेत पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, त्यांच्यावरती बिलकुल थोडीशी आपण चर्चा करणार आहोत, जेवढं आवश्यक आहे तेवढंच. ओके, तर ज्याचं अधिक महत्त्व आहे त्याच्यावरती काय डिटेलमध्ये जाणून घेणं आवश्यक आहे. बघा अशा पद्धतीने काय 90% क्षेत्र या ठिकाणी काय व्यापलेलं होतं. तर भारतामध्ये आज सध्या या ठिकाणी असं सांगता येईल की कोळशाचे प्रमाण किती आहे, 285 अरब टन इतकं आहे. आणि असं 2016च्या रिपोर्टनुसार असं भाकीत सुद्धा आहे की 2050 पर्यंत हे जे साठे आहेत ते पूर्णपणे कसे होतील, संपून जातील. एक उत्कृष्ट प्रकारचा किंवा द्वितीय श्रेणीचा जो कोळसा आहे तो पूर्णपणे काय होईल, संपून जाईल. अशा पद्धतीने काय भाकीत केलेला आहे. तो का संसाधनांची कमतरता कधीही नसते, त्यांचा शोध लावावा लागतो. आपल्याला काय आपण जन्मलो होतो तेव्हापासून दगडी कोळशाचं म्हणजे आपण म्हणजे मानव ज्यावेळेस काय आला त्यावेळेस काय दगडी कोळसा आपल्या सोबतच होता असं होतं का ऊर्जेसाठी, नाही. त्याच्या अगोदर काय वेगळ्या संसाधनांचा नैसर्गिक काय साधन संपत्तीचा आपण वापर करायचो. जसं जसं काय शोध लागत गेले, ज्यावेळेस दगडी कोळशाचा शोध लागला त्यावेळेस काय पेट्रोलियमचा शोध लागलेलाच होता का. म्हणजे मुघल ज्यावेळेस काय दगडी कोळशाचा वापर करून काय तलवारी बनवत होते, त्यांना कुठं माहिती होतं की ज्या रणांगणावरती काय ते युद्ध खेळत आहेत त्या रणांगणाच्या खाली, त्या युद्धभूमीच्या खाली काय पेट्रोलियमचे साठे आहेत, तर पेट्रोल टाकूनच जाळले असते मग युद्धामध्ये, असं झालं असतं. ते शोध आपण काय नंतर लावत गेलो, पेट्रोलियमचा शोध लागला, त्याच्यानंतर आपल्याला माहिती झालं की नैसर्गिक वायू सुद्धा आहे, तो काय कॉम्प्रेस करून आपल्याला काय त्याचा खूप उत्तमरित्या काय वापर करता येतो, काय अधिकाधिक काय त्याच्यापासून काय ऊर्जा प्राप्त करता येते, प्रदूषण होत नाही, या सर्व गोष्टी. तर बघा शोध लावणं महत्त्वाचं आहे, डिस्कवर करणं महत्त्वाचं आहे. ओके, तर बघा जोपर्यंत 2050 येईपर्यंत काय आपण दगडी कोळशासाठी काय पर्याय आपल्याला काय शोधायचा आहे. मात्र आज 2021 चालू आहे, मात्र अजून सुद्धा एक भक्कम असा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला नाही. कुठल्या फॅक्टवरून सांगू शकतो की वर्तमानात आपल्या देशातील 67% व्यावसायिक ऊर्जा आज सुद्धा कशापासून प्राप्त होते, कोळशापासून प्राप्त होते. प्रूव्ह करतो. बघा या ठिकाणी 77% जो कोळसा आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो, वीज निर्मितीसाठी. आणि या विजेचा वापर आपण कशासाठी करतो, हे जे लाईट्स आहेत सर्व फोकस आहेत, मोबाईल असेल किंवा हे जे यूट्यूब चालू असेल, तर या सर्व प्रकारचे काम म्हणजे काय घरगुती असतील, दैनंदिन असतील, डोमेस्टिक असतील, कमर्शियल असतील, व्यावसायिक, अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण काय विजेचा वापर करत असतो. आता ही जी वीज आहे बघा, एक एक्सपिरियन्स सांगतो. आपण ज्या ट्रेनमध्ये बसलोय ती ट्रेन चालू आहे इलेक्ट्रिसिटीवरती. आपल्याला माहिती आहे आपण या शहरामध्ये प्रदूषण करत नाही आहोत.
आपण इलेक्ट्रिसिटीवरती चालणाऱ्या काय विद्युत काय आगगाडीमध्ये काय बसून प्रवास करतो. ओके, मात्र हे जे इलेक्ट्रिसिटी आहे ती प्रोड्यूस कुठून झाली, निर्माण कुठून झाली, कोणत्या थर्मल पॉवर स्टेशन जे असतात, औष्णिक विद्युत केंद्रे जे असतात, तर त्या ठिकाणी काय वीज निर्मिती केली जाते. वीज निर्मिती कशापासून केली जाते, दगडी कोळशापासून. ओके, बघा एक नियम तुम्हाला काय सायन्स सेक्शनमधला माहिती असेल, लहानपणी शिकलेला असेल, जेव्हा केव्हा तुम्हाला झालेला असेल, ऊर्जा अक्षयतेचा नियम. या विश्वामध्ये प्रेम म्हणतो, या विश्वामध्ये ऊर्जा कधीही काय तयार करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय करता येतं, रूपांतरण करता येतं. विश्वामध्ये असणारी ऊर्जा ही कायम कशी आहे, अक्षय्य आहे, तर ती संपुष्टात कधीही येणार नाही. आपल्याला फक्त पर्याय शोधायचा आहे. बघा हे थर्मल पॉवर स्टेशन जे आहे, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जे विद्युत जनित असतात, जे डायनामो असतात, तुम्हाला काय मागं सांगितलं होतं मी डायनामो म्हणजे काय असतं, तर हे डायनामो जे असतात, तर हे डायनामो काय करतात, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतात. हे जे विद्युत ऊर्जा आहे ती आपण काय भरतो, कशामध्ये स्टोअर करतो, जसं मेमरी कार्डमध्ये आपण डेटा स्टोअर करतो, तसं मोठे मोठे ट्रान्सफॉर्मर्स जे असतात त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रिसिटी स्टोअर केली जाते आणि ती आपल्याला इच्छित ठिकाणापर्यंत काय गव्हर्नमेंट पोहोचवत असते. ओके, किंवा प्रायव्हेट कंपनी असतील, जे कोणी असतील. आता हे जे डायनामो आहेत हे फिरवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर जे स्टीम एनर्जी आहे त्याचा वापर केला जाईल, जे विंड एनर्जी आहे त्याचा वापर करू शकतो, जे ॲटॉमिक एनर्जी आहे त्याचा वापर करू शकतो, किंवा सोलार एनर्जी आहे, हायड्रो एनर्जी आहे, तर या सर्व एनर्जीचा वापर करून आपण करू शकतो. मात्र कुठलंही परवडत नाही यातलं. आपण कशापासून डायनामो फिरवतोय, कित्येक वर्ष झाली ज्या वेळेसपासून दगडी कोळशाचा शोध लागलेला आहे, आपण वर्तमानातील 67% व्यावसायिक ऊर्जा कोळशापासून प्राप्त होते. कोळसा आपण जाळतो तर त्याच्यापासून निघणारी जी ऊर्जा आहे त्याच्याने काय डायनामो फिरवतो आणि त्यापासून काय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा आपण काय वापर करतो. तर अशा पद्धतीने या सर्व काय गोष्टी आहेत. तर दगडी कोळशाचा उपयोग फक्त बघा 67% आपण काय व्यावसायिक ऊर्जा कोळशापासून प्राप्त करतो. म्हणून आता कोळशाचा उपयोग बाकीचा जो आहे आणखीन किती 33% उपयोग आहे. तर खूप मोठा उपयोग जो आहे आपण काय लोहपोलाद उद्योगांमध्ये, प्रत्येक उद्योगामध्ये बघा इलेक्ट्रिसिटी इथून तयार झाली कोळशापासून. तर असा कुठला उद्योग आहे किंवा कुठलं व्यापार क्षेत्र आहे ज्या ठिकाणी कोळशाचा वापर होत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये डिरेक्टली और इनडायरेक्टली. आणि त्याच्यानंतर लोहपोलाद उद्योग कारखाने जे आहेत तर त्या ठिकाणी तर काय खूप मोठ्या प्रमाणात डिरेक्टली काय कोळशाचा वापर केला जातो. कशासाठी बघा जे लोह धातू आहेत काय लोह अयस्क आहेत त्यांना काय विघळवण्यासाठी त्याच्यामध्ये काय कोकिंग कोल मिसळतात. हा कोकिंग कोल कशापासून तयार केलेला असतो, एकतर हेमेटाइट पासून तयार केला जातो किंवा काय हेमेटाइट म्हणते, एकतर अँथ्रासाइट पासून किंवा बिटुमिनस पासून. हेमेटाइट कशाचं होतं, आपण लोह खनिजाचा अयस्क होतं, गडबड झाली थोडीशी बघा. तर अशा पद्धतीने अँथ्रासाइट असेल किंवा बिटुमिनस असेल या प्रकारचे काय जे दगडी कोळसा आहे त्याच्यापासून काय कोकिंग कोल तयार केला जातो. तो डिरेक्टली या धातूंच्या अयस्कामध्ये मिसळला जातो. त्याचं तापमान वाढवणे काय तो लवकर काय मेल्ट व्हायच्यासाठी. किंवा हे जे धातू आहेत तर ते धातू विरघळवण्याचे जे भट्ट्या असतात तर त्या भट्टीमध्ये आपण युरेनियम थोरियम तर वापरू शकत नाही. तर त्या ठिकाणी काय वापरतो आपण दगडी कोळशाचा वापर करतो. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की आज सुद्धा काय प्रत्येक इंडस्ट्री जी आहे, प्रत्येक औद्योगिकरणाची जी धुरा आहे ती काय म्हणता येईल आपल्याला काय दगडी कोळसा आहे असं म्हणता येईल. आतापर्यंत आपण त्याला काय पर्याय शोधू शकलेलो नाहोत. म्हणजे जसं आपल्याला जेवणासाठी काय लागते, भाकर लागते. ओके, तर इंडस्ट्रीज जे आहेत इंडस्ट्री जगण्यासाठी ते चालू राहण्यासाठी कशाची आवश्यकता लागते, दगडी कोळशाची आवश्यकता लागते. दगडी कोळसा नसेल तर आज रोजी सर्व इंडस्ट्रीज काय ठप्प होऊ शकतात. जे इलेक्ट्रिसिटीवरती चालणारे इंडस्ट्रीज आहेत ना, ज्या मशिनींचा आपण सध्या विचार करतो तुमच्या डोक्यामध्ये येत असतील, ते इनडायरेक्टली दगडी कोळशावरतीच काय डिपेंडंट आहेत. म्हणून दगडी कोळशाला काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, काय म्हणलेलं आहे, हां उद्योगधंद्यांची काय भाकर म्हणून ओळखतात. ओके, तर हेच काही जे फॅक्ट्स आहेत त्याच्या संदर्भात दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने काय मग आपण काही फॅक्ट्स बघू या ठिकाणी. बघा देशात कोळशाचे प्रमाण किती आहे, 285 अरब टन आहे, जे की 2050 पर्यंत काय संपण्याचे या ठिकाणी काय भाकीत केलेले आहेत. तोपर्यंत दुसरे पर्याय शोधणं आवश्यक आहे. तर भारतामध्ये या ठिकाणी काय 77% कोळशाचे उत्पादन वीज निर्मितीसाठी किंवा विद्युत निर्मितीसाठी केला जातो. आणि वर्तमानात देशातील 67% व्यावसायिक ऊर्जा ही दगडी कोळशापासून काय प्राप्त होते. आणि याचा वापर सर्वाधिक
थर्मल पॉवर स्टेशनमध्ये म्हणजेच काय जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यामध्ये होतो. जे जे प्रत्येक पॉईंट मी सांगतोय ते प्रत्येक पॉईंट तुम्हाला काय ॲज अ नोट्स म्हणून या ठिकाणी काय लिहून घ्यायचं आहे. जर नोट्स बनवत नसाल तर काही उपयोग होणार नाही. त्याच्यानंतर त्याचबरोबर हे जे लोह आहे, लोहपोलाद उद्योगामध्ये सुद्धा या ठिकाणी हे जे कोळसा आहे त्या कोळशाचा उपयोग केला जातो. म्हणूनच त्याला काय म्हणलेलं आहे, उद्योगधंद्यांची भाकर असं म्हणलेलं आहे. आणि कोळसा जो आहे तो कोळसा कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये भेटतो बघा, कोणत्या कोणत्या प्रकारच्या, गोंडवाना प्रकारच्या खडकात आणि टर्शरी प्रकारच्या खडकात. या ठिकाणी लक्षात घ्या, गोंडवाना प्रकारच्या खडकांमध्ये आणि टर्शरी प्रकारच्या खडकांमध्ये या ठिकाणी तर असं सांगता येईल आपल्याला 98% कोळसा जो आहे तो गोंडवाना प्रकारच्या खडकात भेटतोय आणि 2% कोळसा जो आहे तो कोणत्या टर्शरी प्रकारच्या म्हणजे काय तृतीय श्रेणीचं जे खडक होतं. यासाठी माझ्या प्लेलिस्टमध्ये काय खडक आणि खडकांचे प्रकार हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघा आणि वापस या ठिकाणी पोहोचू शकता. जे ऑलरेडी काय सिक्वेन्स वाईज आलेले त्यांच्याबद्दल काय या चिंता करायची काय अडचण नाही. तर गोंडवाना प्रकारच्या आणि टर्शरी प्रकारच्या काय खडकांमध्ये कोळसा आढळतो. 98% गोंडवानामध्ये आणि 2% टर्शरीमध्ये. जो उच्च प्रतीचा कोळसा आहे तो टर्शरीमध्ये काय काही ठिकाणी आढळतो. अँथ्रासाइट प्रकारचा कोळशांचे काय त्याच्या दर्जानुसार या ठिकाणी काय प्रकार सुद्धा आहेत ते सुद्धा आपण बघू. तर कोणत्या कोणत्या गोंडवाना आणि टर्शरी प्रकारच्या काय खडकांमध्ये बघा, मी सांगितलं होतं जेवढ्या अधिक कालावधीसाठी म्हणजे काय करोडो वर्षांपूर्वी, अरबो वर्षांपूर्वी सगळ्यात अगोदर जी जंगले या ठिकाणी काय गाडली गेली आणि ती किती खोल गाडली गेली आहेत, कोणत्या तापमानामध्ये ती काय तापमानाच्या सानिध्यात होती, त्यांच्यावरती काय प्रयुक्त दाब किती होता, या सर्व गोष्टी आणि किती काळासाठी गाडली गेलेली होती. तर या सर्व गोष्टींच्या प्रभावामुळे त्या कोळशाचं जे आहे तो प्रकार किंवा त्याचा काय दर्जा ठरतो. तर त्याच्यामधील अशुद्धता जेवढी कमी झालेली आहे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, लोह अयस्क शिकवताना तुम्हाला सांगितलं जातं, मी कट करतो असं मध्येच आठवण करून देतो, लोह अयस्क जे आहेत ते शुद्ध स्वरूपात कधी भेटत नाहीत, ते मिश्रित स्वरूपात भेटतात. त्यांचं निष्कर्षण करून आपल्याला त्याच्यापासून काय लोह धातू वेगळा, मॅग्नीज धातू वेगळा, बॉक्साईट धातू वेगळा अशा पद्धतीने काय वेगळा करून घ्यावा लागतो. दगडी कोळसा मात्र काय अशुद्ध स्वरूपात भेटत नाही. दगडी कोळसा काय काढला की वापरला एवढाच उपयोग आहे. तर त्याचं निष्कर्षण वगैरे करायची आवश्यकता नसते. एखाद्या ठिकाणी कोळसा आहे तर तो फक्त कोळसाच आहे, त्याच्यामध्ये काय इतर काही घटक असतील म्हणजे जसं की थोडीशी काय आर्द्रता असेल असे घटक काय मिश्रित असतात, कार्बनचं प्रमाण थोडंसं कमी असेल, बाकीचं जे काय कार्बनला सोनं आहे तर ते काय त्या वनस्पतीचेच काय अवशेषांगे असतील त्या ठिकाणी, दुसरं काय असणार आहे त्याच्यामध्ये, तर शुद्ध स्वरूपात भेटतं. आता हा जो कोळसा आहे तर त्याची शुद्धता त्याच्यामध्ये असणाऱ्या काय कार्बनच्या प्रमाणावरून ठरते. तर त्याच्यामध्ये उपलब्ध कार्बनच्या प्रमाणानुसार त्याचे जे प्रकार आहेत ते अशा पद्धतीने आहेत. एक पहिलं आहे काय प्रथम श्रेणीचं सर्वात उच्च प्रतीचं जे कोळसा आहे ते आहे अँथ्रासाइट प्रकारचा कोळसा. दुसरा आहे बिटुमिनस, द्वितीय श्रेणीचा काय उच्चतम कोळसा बिटुमिनस. तिसरा आहे लिग्नाइट आणि चौथा आहे पीट. या ठिकाणी आपण काय लिहून सुद्धा ठेवलेलं आहे. ओके, कोळशाचे प्रकार कोणते कोणते, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. तर यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय व्यवस्थित चर्चा करायची आहे कधी पुढच्या पिरियडमध्ये. तर आता या ठिकाणी काय आपण थांबायला हरकत नाही, विश्रांती घेऊ. अशाच प्रकारचे काय दर्जेदार व्हिडिओमध्ये काय पुन्हा एकदा भेटू या ठिकाणी. धन्यवाद.